छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास थोडक्यात सांगणं अशक्य आहे, कारण त्यांचे कार्य खूप मोठे आहे. पण तरीही खाली काही महत्त्वाचे मुद्दे. छत्रपती शिवाजी महाराज शहाजी भोसले यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला आणि मृत्यू 3 एप्रिल 1680. त्यांना जनता श्री छत्रपती शिवाजी महाराज या नावाने ओळखते. हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1674 रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही आणि युरोपीय वसाहतवादी शक्तींशी युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक शिस्तबद्ध लष्कर आणि राज्य उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी केली, तसेच त्यांनी अनेक नवीन किल्लेही उभारले. शिवरायांनी शिस्तबद्ध, प्रशासकीय, सक्षम आणि प्रगतशील नागरी शासन स्थापन केले. त्यांनी प्राचीन हिंदू राजकीय परंपरा, न्यायालयीन अधिवेशने पुनर्जीवित केली. प्रदेशातील भूभागाची इत्थंभूत माहिती, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि गनिमी काव्याचे तंत्र यांच्या साहाय्याने त्यांनी थोडक्या फौजेच्या साहाय्याने बलाढ्य अशा मुघल व आदिलशाही फौजांचा यशस्वीपणे सामना केला. राज्यकारभारात तत्कालीन रूढ असलेल्या पारशी भाषेऐवजी मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथांचा वापर लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी करून घेतला. शिवाजी महाराजांचा वारसा निरीक्षक आणि काळानुसार बदलत होता. त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 2 शतकानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या उदयाबरोबर त्यांचे अधिक महत्त्व वाढण्यास सुरुवात झाली, कारण अनेक भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांना आद्य हिंदूचे नायक मानले. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक असलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी इसवी सन 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा चर्चेचा मुद्दा आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 शुक्रवार 19 फेब्रुवारी 1630 ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस सुट्टी म्हणून जाहीर केला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती, म्हणून त्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले गेले. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दख्खनच्या सल्तनतची सेवा केली होती. त्यांच्या आई जिजाबाई होत्या. सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या त्या कन्या होत्या. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सल्तनतीमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्या दरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज निर्माण केली. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालाजी 1552-1597 अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला होता. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापुरी शासक आदिलशाहीने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादाजी कोंडदेव यांची त्यांनी प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 1647 कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांच्या पहिल्या मोहिमेने थेट विजापुरी सरकारला आव्हान दिले. जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाई खंबीर मार्गदर्शन करत होत्या.
त्यांनी शुभाला प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्याची शिकवण दिली. शिवाजी महाराजांच्या त्या आद्यगुरू बनून त्यांना प्रशिक्षण देत होत्या. हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी प्रेरणा दिली. इसवी सन 1646 मध्ये सुलतानाच्या आजारपणामुळे विजापूर दरबारात निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन 16 वर्षीय शिवरायांनी तोरणा किल्ला काबीज केला आणि तेथे सापडलेला मोठा खजिना ताब्यात घेतला. पुढील 2 वर्षात शिवरायांनी पुण्याजवळ अनेक महत्त्वाचे किल्ले जिंकले. यामध्ये पुरंदर, कोंढाणा आणि चाकण यांचा समावेश आहे. तसेच त्यांनी सुपे, बारामती आणि इंदापूर ही ठिकाणे आपल्या थेट ताब्यात घेतली. तोरणागडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्यांची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड ठेवले. यासाठी त्यांनी तोरणा येथे सापडलेल्या खजिन्याचा उपयोग केला. राजगड ही त्यांची राजधानी होती. यानंतर शिवाजी महाराज हे कोकणाकडे वळले आणि त्यांनी कल्याण हे महत्त्वाचे शहर ताब्यात घेतले. विजापूर सरकारने या घटनांची दखल घेऊन कारवाई करण्याचे ठरवले. 25 जुलै 1648 रोजी शिवाजी महाराजांना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात विजापूर सरकाराच्या आदेशानुसार बाजी घोरपडे नावाच्या सहकारी मराठा सरदाराने शहाजीराजांना कैद केले. 1649 मध्ये जिंजी ताब्यात घेतल्यानंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. 1649 ते 1655 दरम्यान शिवरायांनी आपल्या कार्यास विराम दिला आणि शांतपणे आपले फायदे एकत्र केले. आपल्या वडिलांच्या सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा आपले गड जिंकण्याच्या कार्यास सुरुवात केली आणि 1656 मध्ये वादग्रस्त परिस्थितीत चंद्रराव मोरे विजापूरचा सहकारी मराठा सरंजामदार यांचा वध केला आणि त्याच्याकडून सध्याच्या महाबळेश्वरच्या हिल स्टेशन जवळील जावळीचे खोरे ताब्यात घेतले. भोसले आणि मोरे घराण्याव्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने आणि मोहिते यांच्यासह अनेकांनी विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली. अनेकांनी देशमुखी हक्काने काम केले. या बलाढ्य कुटुंबांना वश करण्यासाठी शिवरायांनी विविध डावपेचाचा अवलंब केला, जसे की वैवाहिक संबंध तयार करणे, देशमुखांना मागे टाकण्यासाठी गावातील पाटलांशी थेट व्यवहार करणे किंवा त्यांच्याशी लढणे. शहाजीराजांनी त्यांच्यानंतरच्या काळात आपल्या मुलांबद्दल द्विधा वृत्ती बाळगली आणि त्यांच्या बंडखोर कारवायांना नकार दिला. त्यांनी विजापुरींना शिवाजीबरोबर वाटेल ते करण्यास सांगितले. 1664 ते 1665 मध्ये शहाजीराजांचा शिकार अपघातात मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनी केलेल्या नुकसानामुळे विजापूर सल्तनत नाराज होती. मुघलांशी शांतता करार केल्यानंतर आणि तरुण अली आदिलशाह दुसरा सुलतान म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकारल्यानंतर विजापूरचे सरकार स्थिर झाले आणि त्यांचे लक्ष शिवाजी महाराजांकडे वळले. 1657 मध्ये सुलतानने किंवा बहुधा त्याची आई आणि कारभारी हिने अफजल खान या अनुभवी सेनापतीला शिवाजी महाराजांना अटक करण्यासाठी पाठवले. शिवाजी महाराजांकडे जाण्यापूर्वी विजापुरी सैन्याने तुळजाभवानी मंदिर, जे शिवाजी महाराजांच्या घराण्याचे पवित्र स्थळ होते आणि हिंदूचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराची विटंबना केली. विजापुरी सैन्याने पाठलाग केल्यानंतर शिवाजी महाराज हे प्रतापगड किल्ल्यावर गेले, जिथे त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांना शरण जाण्यासाठी दबाव टाकला. अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. दोन्ही सैन्यांनी आपापसात अडथळे आणले. शिवाजी महाराज वेढा तोडू शकले नाहीत, तर अफजल खानाकडे शक्तिशाली घोडदळ असूनही वेढा घालण्याच्या साधनांची कमतरता होती, म्हणून तोही किल्ला घेण्यास असमर्थ होता. 2 महिन्यानंतर अफजल खानाने शिवाजी महाराजांकडे दूत पाठवून किल्ल्याच्या बाहेर एकांतात भेटण्याबद्दल बोलणी चालू केली. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफजल खानाचा आग्रह होता. पंतांजी गोपीनाथ बोकील यांनी अफजल खानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी एका छावणीत दोघांची भेट झाली. प्रत्येकजण केवळ एका तलवारीसोबत यावे आणि एकच अनुयायी हजर असावा असे ठरवले गेले. अफजल खान आपल्याला अटक करेल किंवा हल्ला तरी करेल असा मावळे व शिवाजी महाराजांना संशय होता. त्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढवले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता, तर डाव्या हातावर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळवलेली असल्यामुळे दिसणार नव्हती. त्याबरोबरच त्यांनी उजव्या हातात खंजीर घेतला. शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला हा विश्वासू सरदार होते.
तर अफजल खानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या बलदंड अफजल खानाने शिवाजी महाराजांना हसत मिठी मारली आणि एकदम त्यांना जोरात जवळ खेचून घट्ट पकडून धरले. त्यामुळे राजांचा दम रोखण्यास सुरुवात झाली. शिवाजी राजांचे प्राण कंठांशी आले. त्याचवेळी अफजल खानाने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला, परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले गेले. अफजल खानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचवेळी अफजल खानाची प्राणघातक आरोळी चहूकडे पसरली. बड्डा सय्यदने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला. तो वार तत्पर जिवामहालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच त्यावेळी राजांच्या तोंडून वाक्य उद्गारले गेले, होता जिवा म्हणून वाचला शिवा, आणि तेच ही म्हण प्रचलित झाली. आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी 3 तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला. खानाचा मुलगा अफजल खान, खानाचा मुलगा फाझल खान आणि इतर काही सरदार लपत लपत वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळून गेले. 10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेल्या प्रतापगडच्या लढाईत शिवाजी महाराजांच्या सैन्याने विजापूर सल्तनतच्या सैन्याचा निर्णायकपणे पराभव केला. विजापूरच्या सैन्यातील जवळपास 3000हून अधिक सैनिक मारले गेले आणि एक सरदार अफजल खानाचे 2 पुत्र आणि 2 मराठा सरदार यांना कैद करण्यात आले. अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. स्वतः शिवरायांनी कोल्हापूरपर्यंत जाऊन पन्हाळा जिंकून घेतला. आधुनिक काळात अफजल खानच्या मृत्यूचा हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. शिवाजीराजांच्या वारसदाराचा प्रश्न गुंतागुंतीचा होता. 1678 मध्ये शिवरायांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे आपल्या पत्नीसह 1 वर्षासाठी मुघलांकडे गेले. पुढे ते घरी परतले, पण पुन्हा पन्हाळ्याला बंदिस्त झाले. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला 3 ते 5 एप्रिल 1680 रोजी वयाच्या 50व्या वर्षी शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण वादग्रस्त आहे. ब्रिटिश नोंदी सांगतात की 12 दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅशनल डी लिस्बोआ या समकालीन दस्तऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नीपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात उडी घेऊन सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही. शिवाजीराजांच्या मृत्यूनंतर सोयराबाई यांनी विविध मंत्र्यांसोबत त्यांचा सावत्र मुलगा संभाजीऐवजी आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. 21 एप्रिल 1680 रोजी 10 वर्षाच्या राजारामला गादीवर बसवण्यात आले. तथापि सेनापतीला मारून संभाजीराजांनी 18 जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि 20 जुलै रोजी औपचारिकपणे ते सिंहासनावर आरूढ झाले. राजा राम, त्यांची पत्नी जानकीबाई आणि आई सोयराबाई यांना तुरुंगात टाकण्यात आले. धन्यवाद.